नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस आपली नजर आपल्या फ्रंटला आणि आपल्या मिरर जे आहेत आपल्या गाडीचे तिन्ही मिरर्स याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आजकाल कट मारणारे लोक खूप आहेत, स्पेशली सिटीजमध्ये. तर ही स्वतःची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. तर यासाठी जे मिरर्स आहेत ते कसे ॲडजस्ट करायचे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, मग जर मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता ज्या आपल्या गाडीचे मिरर्स आहेत त्या मिरर्समध्ये आपल्या गाडीचा कुठलाही पार्ट आपल्याला दिसत नाही आहे. जे दिसते ते आपल्याला आउटर साईडच दिसते, बाहेरचा पार्टच पूर्ण दिसतोय. तर मित्रांनो, जर आपण हा आहे ना व्यवस्थित करूया. असा पहिले कसा वापरायचा, आपण तुम्ही कसा ॲडजस्ट करायचा ते बघून घ्या. तर हा जो मिरर आहे तो आपण आपल्या लेफ्ट साईडला फिरू आणि तो गाडीचा जो आपला हे डोअरचा हँडल आहे तो डोअरचा हँडल आणि त्या मिररचा जो कॉर्नर आहे खालच्या साईडचा तो एकदम बरोबर तंतोतंत जुळले पाहिजेत. हे असे तुमच्या आपल्या गाडीचा पण आपल्याला थोडासा भाग पूर्ण दिसला पाहिजे, जेणेकरून आपल्या गाडीजवळ कोण येत आहे, कोणी चिटकलं का किंवा अजून काही असेल तर ते आपल्याला ह्या गाडीमध्ये असं दिसून शकतं मिरर्समध्ये, की कोणी बाजूला तर आपल्या उभं नाही, बाजूला उभं राहिलं तर तो आपल्याला घासत तर नाही आहे ना, हे आपण ह्याच्यावरून अंदाज लावू शकतो की याची ॲडजस्टमेंट ही अशी. तुमचा फक्त डोअर जे आहे डोअरच्या कॉर्नरपर्यंत असा ठेवायचा, म्हणजे की जे की तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कळून येईल की आपले जो विजन आहे तो आपलं तो क्लिअर असेल विजन याच्यामध्ये तुमचं. आणि जो लेफ्ट साईडचं पण आहे, तर लेफ्ट साईडचं पण बघा. माझा थोडा कसं आहे की हा बघा, असं न करता तो पण जो आहे तो पूर्ण आपण जो आपल्या डोअरचा हँडल आहे थोडासा आहे ना लेफ्ट साईडचा वाईडच ठेवायचा मित्रांनो. कारण काय, लेफ्ट साईडचं विजन थोडंसं आपल्याला लांब दिसतं ना, त्याच्यामुळे हा थोडासा आपण लांबच ठेवायचा. कारण याच्यामध्ये ना आपल्याला असं आपल्या गाडीजवळ कोण आहे का हे आपल्याला यावरून दिसून येईल. की हे बघा, थोडंसं खाली करा आणि असा आपल्या गाडीचा थोडा पण भाग आला पाहिजे याच्यामध्ये. हे असा हे आहे, असा थोडासा खाली आणि हा हे बघा असा आपण ठेवला पाहिजे. आणि हे बघा बॅक साईडचा मिरर कसा ठेवायचा. हे बघ, जे आहे आपला बॅक साईडचा मिरर तो या मिररमध्ये पूर्ण आला पाहिजे. हे बघा दिसतंय. पाठीमागचा जो मिरर आहे तो पूर्ण आपल्याला दिसतोय, तर त्याची ॲडजस्टमेंट अशी करा की तो पाठीमागचा मिरर पूर्ण याच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि दिवसा तुम्ही असं ठेवू शकता, आणि रात्री जर तुम्ही गाडी चालवत असताल, रात्री गाडी चालवताना तुम्हाला जर पाठीमागच्या गाड्यांच्या लाईटचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही हा मिरर असा पण करू शकता. याच्यानं पण तुम्हाला पूर्ण रात्री पण तुम्हाला पूर्ण विजन दिसेल या आरशामधलं. हे मिरर, पाठीमागचा मिरर पण पूर्ण दिसतोय, रात्री पण दिसतोय आणि हा दिवसा पण दिसतोय तुम्हाला. तर असा हा तुमचा इनर साईडचा जो मिरर आहे तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि हा बघा, हा लेफ्ट साईडचा पण तुम्ही असा ठेवू शकता, जे की तुम्हाला विजन दिसेल तुमची गाडी अर्धी, आणि तुमचा जो रस्ता आहे तो पण तुम्हाला दिसेल. आणि हा राईट साईडचा हा पण सेमच ठेवा. तुम्हाला पाठीमागच्या गाड्या किती आहेत, काय आहेत ते तुम्हाला सर्व दिसेल यामध्ये. हे तिन्ही आरशाचं काम मित्रांनो हेच आहे की आपल्याला दुसऱ्या गाडीपासून वाचवणं. आणि गाडी चालवताना जास्तीत जास्त लक्ष तिन्ही मिरर्सकडे देत जा. ही एक मित्रांनो तुम्हाला टिप देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.